कुपंथ खोटे शिक्षण क्रमांक 54 भाग दुसरा. प्राणांच्या पिकाची आणखी कापणी होणार नाही. मलाकी 4च्या अनुयायांचा मोठा भाग निराशावादाने गिळला आहे आणि लोकांमध्ये एक निराशावादी वृत्ती आहे. तुम्ही म्हणता, तुम्ही निराशावादाची व्याख्या कशी करता? तुम्ही या निराशावादी उपदेशकांची व्याख्या कशी करता? बंधू, तुम्ही या निराशावादी वृत्तीची व्याख्या कशी करता? अविश्वास, सैतानाचा अविश्वास. हा कुपंथ अविश्वासाने भरलेला आहे. होय, मंडळीला यार्देन पार करण्यापासून रोखण्यासाठी थांबलेल्या मांबा सापाने त्यांचा अभिषेक केला आहे. निराशावादी वृत्ती. आता देवाचा संदेष्टा ह्याला भेटला. याला आपण आतापासून अविश्वास म्हणू. देवाच्या संदेष्टाला संघटनांमध्ये हा अविश्वास आढळला आणि संघटनांमधील लोकांनी त्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की सुवार्तेचा प्रचार शक्तीशिवाय केला पाहिजे. ते म्हणाले की चमत्कारांचे दिवस निघून गेलेत. होय, ते म्हणाले की दैवी चंगाई आजच्यासाठी नाही. ते अशा प्रकारचे आत्मे होते ज्यांच्या विरोधात बंधू ब्रॅनमने लढा दिला. बंधू ब्रॅनम यांनी संघटनांच्या मृत सिद्धांताविरुद्ध लढा दिला, जे म्हणतात की आणखी काही चिन्ह नाहीत आणि आणखी काही चमत्कार नाहीत आणि आणखी कोणतेही अद्भुते नाहीत. सुवार्ता केवळ बौद्धिक स्वरूपात जगाद्वारे घेतली गेली पाहिजे. बंधू ब्रॅनम ह्या वादाच्या विषयाला सकाळपासून सर्व शक्तीनिशी लढा देत होते. होय, ते त्यांना खेचर म्हणत. जो कोणी हा संदेश उपदेश करतो आणि म्हणतो की देवाच्या चर्चमध्ये मंडळीमध्ये शेवटच्या वेळी आम्ही पवित्र आत्म्याचे प्रदर्शन आणि सामर्थ्य पाहणार नाही, तुम्ही खेचर आहात. देवाच्या संदेष्टाने सांगितले की हे संकरित खेचर, धर्मशास्त्रज्ञ आणि सुवार्ता प्रचारक ब्रॅकेट पूर्ण त्यांचे कान वर करतात आणि म्हणतात की चमत्कारांचे दिवस गेले आहेत. ही हां हे अविश्वासू कावळे म्हणून किती जण म्हणतात आमेन. मंडळी म्हणते आमेन. त्याने त्यांचे वर्णन घार म्हणून केले. होय महोदय, देवाच्या सामर्थ्यावर अविश्वासणारे. बायबलमध्ये असे म्हटले आहे की हे माणसे शेवटच्या दिवसांमध्ये जन्नेस आणि जांब्रेस दिसून येतील आणि एक कळप होईल. शेवटच्या दिवसातून दिसून येते देवभक्तीचे स्वरूप असलेले परंतु देवाचे सामर्थ्य नाकारणारे. अशांपासून दूर जा. काय बायबलने आम्हाला मागे फिरण्याची आज्ञा दिली आहे का? मंडळी म्हणते आमेन. कोणताही माणूस जो आज उठेल आणि संदेशात मूलभूतपणे बरोबर असेल, येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेईल आणि इतर सर्व गोष्टी करेल आणि चर्चमध्ये सामर्थ्य येत आहे हे नाकारेल, तो अविश्वासू आहे. तो खोटे शिक्षण देणारा आहे. तो पाखंडी मत प्रचारत आहे आणि आपण त्याच्यापासून दूर जाणे आवश्यक आहे. अशा माणसाचे काय करावे हे बायबलमध्ये सांगितले आहे. त्यापासून वळा. तो दुष्ट आत्मा ग्रस्त आहे. मी जिवंत देवावर विश्वास ठेवतो. मी जिवंत सुवार्तेवर विश्वास ठेवतो. होय, हेच आत्मे, तेच दुष्ट सैतान, तेच दुष्ट आत्मे देवाच्या संदेशाच्या काळात त्यांनी त्याच्या टेप्स घेतल्या आणि त्याला चुकीच्या गोष्टी सांगायला लावल्या. स्प्लिसिंग टेप्स म्हणजे की तुम्ही एक भाग कापला आणि तो जोडला आणि तुम्ही दुसऱ्या टेपचा थोडासा भाग कापला आणि तो तिथे ठेवला
आणि पुढचा थोडा भाग कापला आणि जेव्हा तुम्ही असले टेप बनवतात तेव्हा तुम्ही त्या माणसाला देवाच्या वचनाच्या विरुद्ध सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी सांगायला लावतात. हे त्याला माहीत होते आणि हे ते लोक होते ज्यांनी या संदेशाचे पालन केले. यावरून त्यांच्यात असलेला अविश्वास दिसून येतो. होय, या आत्म्यांनी ते टेप्स बिघडवले आहेत. तेच आत्मे लोकांवर आहेत जे आता संदेश बिघडवत आहेत. जर ते इतके धाडसी होते तर अरे हो, तेच आहे टेप्स. तो सैतान त्यांना संदेशाच्या विरोधात बोलायला नाही का सांगणार? आणि सैतान जे संदेश नाही म्हणत आहे ते सांगणार नाही. म्हणून आता जे संदेश फिरवतात आणि ते त्यांच्या शिकवणीनुसार बायबलला वेडे वाकडे करीत शिकवतात आणि ते बंधू ब्रॅनमला जे त्याला सांगायचे नव्हते त्या गोष्टी स्प्लिसिंग टेप्सच्या द्वारे सांगायला लावतात. आता या निराशावादाचं भाकीत चर्च उचलून घेण्याआधीच करण्यात आलं होतं आणि त्याला यार्देनवर थांबलेल्या मांबा सापाचे दर्शन दिसले. त्या मांबा सापाचे वर्णन कसे केले होते हे तुम्हाला माहीत आहे का? अविश्वास. मी म्हणालो अविश्वास. हा अविश्वास मी या कुपंथ याबद्दल बोलत आहे. या अविश्वासाबद्दल मी या पाखंडाबाबत बोलत आहे. हा अविश्वास जो म्हणतो सर्व संपले, हा अविश्वास जो म्हणतो रक्त दयेच्या सिंहासनावर नाही आहे, हा मांबा साप आहे. हा एक सैतान आहे जो चर्चला परावृत्त करण्याचा, देवाच्या लोकांना परावृत्त करण्याचा आणि त्यांना तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. हा यार्देनवर बसलेला एक मांबा साप आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा मांबा साप चर्चला पवित्र आत्म्याच्या दुसऱ्या प्रवाहात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. भूमी जी पवित्र आत्म्याच्या दुसऱ्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करते. आता देवाचे वचन किती परिपूर्ण आहे ते तुम्ही पाहता का? हा इथेच बसला आहे. देवाचं सामर्थ्य नाकारत आहे. होय, तर ते समान आत्मा आहे आणि देवाच्या संदेष्टाने अविश्वासाच्या त्या आत्म्यांशी लढा दिला. जो कुणी हा संदेश फिरवून अशा गोष्टी बोलेल, माझ्या भावा, ही ईश निंदा आहे. कोणीही मनुष्य जो देवाचे वचन घेईल आणि मागे गेलेल्या दिवसांसाठी ठेवेल तो ख्रिस्त विरोधी आहे. संदेशवाहकाने तेच सांगितले आणि माझा त्यावर विश्वास आहे. होय, तुम्ही ते मागे गेलेल्या त्या दिवसांसाठी ठेवले. सर्व कापणी 20व्या शतकात होती. सर्व चमत्कार 20व्या शतकात होते. सर्व प्राण 20व्या शतकात वाचले होते. या 21व्या शतकात काहीही घडणार नाही. तुम्ही मांबा साप आहात. होय, तुम्ही निराशावादी आहात. गोष्टींच्या अंधुक बाजूकडे पाहत आहात. अरे हो, ते बाहेर गेल्यावर मी येथे सांगतोय तसं तुम्ही ते ऐकावं अशी माझी इच्छा आहे. ही टेपही निघत आहे. होय, तुम्हाला ते असेच ऐकू येईल. अरे हो, निराशावाद, अविश्वास. जॉर्डन येथे मांबा बसलाय आणि मोशेच्या पुनरुत्थानाची वाट पाहत आहेत. बसून भाऊ ब्रॅनमच्या पुनरुत्थान होण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही मूर्तिपूजक. मनुष्याचा पुत्र येथे आहे. वेळा तयार करीत आहे. होय, तर पुढच्या वेळी तुम्ही ब्रदर ब्रॅनमला पाहाल जेव्हा वेळा त्याला मनुष्याच्या पुत्राच्या प्रेरणेने वर आणतो. अरे हो, निराशावाद, अविश्वास. जॉर्डनवर मांबा. जेव्हा एखादा मनुष्य पुनरुत्थानाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवतो तेव्हा तो भूतग्रस्त असतो. बसून बंधू ब्रॅनमच्या
पुनरुत्थानाची वाट पाहत आहात? तुम्ही मूर्तिपूजक आहात, होय? अरे हो. आणि माझा यावर विश्वास नसल्यामुळे रेडिओवरील मला ऐकणाऱ्यांना कदाचित मी पुन्हा मिळणार नाही, होय? पण मला काय काळजी आहे? या दोघांचाही विश्वास आहे की बंधू ब्रॅनम त्याची सेवा पूर्ण करण्यासाठी येथे परत येत आहेत. ते ख्रिस्ताच्या वधूमध्ये केले जाईल. येशू ख्रिस्त अजूनही जिवंत आहे, होय? आणि सत्य अजूनही पुढे चालत आहे, होय महोदय. नक्कीच परमेश्वराने माझ्या तोंडात जे ठेवले ते मी बोलेन. कोणीही माझ्यावर नियंत्रण ठेवणार नाही. रेडिओ असो किंवा रेडिओ नसो, माझ्या भावा, चुकीचे ते चुकीचे आहे आणि योग्य ते बरोबर आहे. अरे हो, पुनरुत्थानाची शिकवण सैतानाची आहे. त्याच्याशी काही देणे घेणे नाही. ख्रिस्त जिवंत आहे आणि तो चर्चचे नेतृत्व करत आहे. आम्ही मेलेल्या माणसाची वाट पाहत नाही. मेलेल्यांवर फक्त मेलेलेच थांबतात. होय महोदय, मेलेल्यांना दफन करू द्या. होय महोदय. येशू म्हणाला, तू ये आणि माझ्या मागे ये. आम्ही त्याचे अनुसरण करीत आहोत. हे कुपंथी संघटनेच्या याच मृत सिद्धांताचे समर्थन करतात. यापुढे आणखी शक्ती नाही, आणखी चिन्हे नाहीत, आणखी चमत्कार नाहीत. ते त्या मृत सिद्धांताचे समर्थन करतात. हा आत्मा संदेशाच्या अंतर्गत संघटनेतून आलेला आहे. अरे हो, पण तो धूर्त सूक्ष्म मंबा सापाच्या रूपात इथे आला, होय? जेव्हा तुम्ही परमेश्वर देवाची शक्ती नाकारता तेव्हा तुम्ही म्हणता की चमत्कारांचे दिवस भूतकाळातील आहेत. यापुढे दैवी आरोग्य नाही. चर्च आता स्वर्गरोहणमध्ये येथे या असल्या स्थितीत जात आहे. आता शक्ती, चिन्हे आणि चमत्कारशिवाय पिकाची कापणी केली जात आहे. तुम्ही म्हणत आहात की चमत्कारांचे दिवस गेले आहेत. होय, मांबा सापाच्या रूपात, एदेनच्या बागेतील सापाप्रमाणेच. अरे हो, तुम्ही हा देवाच्या पवित्र आत्म्याच्या ओतल्या जाण्याला इस्रायलप्रमाणे दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. होय, सैतान त्यांना यार्देनच्या येथे भेटला आणि त्याने चर्चला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. होय, हेच पाखंडी म्हणत आहेत की नंतरचा पाऊस आधीच पडला आहे. नंतरचा पाऊस हा सुगीचा पाऊस आहे, हे त्यांना माहीत नाही का? आणि नंतरचा पाऊस पडेपर्यंत तुम्हाला कापणी करता येणार नाही, हे तुम्हाला माहीत नाही का? चला, मी तुम्हाला सिद्ध करत आहे की कापणी अजून बाकी आहे. माझ्या भावा, पूर्वीच्या पावसात बिया पेरल्या गेल्या होत्या आणि आता कापणीचा पाऊस पडायला हवा. हेच देवाच्या माणसाने घोषित केले आणि कापणीचा पाऊस अद्याप पडलेला नाही. कारण पेंटेकॉस्टच्या दिवसासारखा पवित्र आत्म्याचा हा आणखी एक वर्षाव आहे. जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याचा आणखी एक ओतणे पाहत नाहीत, तोपर्यंत तुम्ही ह्या पिकाची कापणी पाहणार नाही. तेव्हाच तुम्हाला कापणी झालेली दिसेल. कापणी करण्यापूर्वी तुमच्याकडे कापणीचा पाऊस असणे आवश्यक आहे. हे योएल 2 भाकीत केले आहे. योएल 2 वचन 23 ते 29. सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव याच्या ठाई उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडितो. मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षरसाने व तेलाने उफळून जातील. मी तुम्हावर पाठविलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीने येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आधाशी टोळ व कुरतुटणारे टोळ यांनी ज्या वर्षीचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हास भरपाई करून देईल. तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृत्य केली तो तुमचा देव परमेश्वर याच्या नामाची स्तुती कराल. माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. तुम्ही समजाल
की इस्रायल लोकांमध्ये मी आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे, अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजित होणार नाही. यानंतर असे होईल की मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्न पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. ते नंतरचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी भविष्यवक्त्याचे एक कथन त्यांच्या संदेशातून वाचून दाखवतो. संदेशाचं नाव आहे बोललेले शब्द मूळ बीज. साल 1962, पॅरा नंबर 55-4. आता ते काय करण्याचा प्रयत्न करीत आहेत? ते नंतरचा पाऊस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मूर्खपणा. का भाऊ? तो नंतरचा पाऊस पडेल आणि जग झाडून टाकेल. कथन पूर्ण झालं आहे. नंतरच्या पावसात चर्चद्वारे महान चिन्हे पूर्ण होतील. मी दुसरे कथन वाचतो. संदेशाचं नाव आहे मेरीचा विश्वास 1961 ई 36. संदेष्टाने सांगितले की पूर्वीचा पाऊस आणि नंतरचा पाऊस पडेल. नंतरच्या पावसात पूर्वीचा आणि नंतरचा पाऊस दोन्ही एकत्र असेल. एक महान चर्च सार्वत्रिक म्हणजे जगाच्या एका बाजूपासून जगाच्या दुसऱ्या बाजूला झेपावेल. एक महान संदेश, महान चिन्हे आणि चमत्कार या चर्चद्वारे पूर्ण केले जातील. दानिएल म्हणाला की त्या दिवशी जे लोक त्याच्या देवाला ओळखतील ते महान कार्य करतील. या दिवसात आपण नेमके त्याच ठिकाणी राहत आहोत. कथन पूर्ण झाले. म्हणून हे अविश्वासणारे म्हणतात की यापुढे पाऊस पडणार नाही, नंतरचा पाऊस येणार नाही, कापणीचा पाऊस येणार नाहीत. ते म्हणतात की तिसरा पूल आधीच पूर्ण झाला आहे, तंबूचा दृष्टांत आधीच पूर्ण झाला आहे. अविश्वासू तुम्ही मांबा साप आहात. वधूचं संजीवन आधीच झाले आहे. तुम्ही यार्देनवरील अविश्वासाने भरलेले मांबा साप आहात. होय महोदय, आफ्रिकेतील प्राण्यांचे काय होईल? आपण त्यांना शेतात सोडू इच्छिता काय? कलकत्ता भारतातील 3 लाख लोकांचे काय होईल? तुम्ही अविश्वासू, तुम्हाला त्यांना शेतात सोडायचे आहे का? जपानचे काय होणार? चिनी लोकांचे काय होणार? 1.2 अब्ज चिनी. तुम्हाला मला सांगायचे आहे का की देव चिनी माणसाला वाचवणार नाही? मी परमेश्वराचे मानतो. तुम्हाला मला सांगायचे आहे की परमेश्वर त्या मुलांना मेक्सिकोमध्ये वाचवणार नाही का? तुम्ही निराशावादी, अविश्वासू बकरी. होय महोदय, परमेश्वराच्या प्रतिज्ञाच्या वचनापासून दूर करणारं स्पष्टीकरण देण्यासाठी तुम्ही संदेष्टांचे शब्द वेडेवाकडे करतात. मी तुम्हाला येथे टाईपमध्ये, प्रकारामध्ये 2 कापणी दाखवतो. चिन्हे आणि अद्भुत आणि चमत्कारांनी मोशेने कापणी केली होती आणि त्याने लोकांना इजिप्तच्या भूमीमधून बाहेर आणले आणि त्यांच्याकडे अग्नीचा खांब होता आणि त्याकडे 2 चिन्हे होती. मोशेच्या हाताखाली ती कापणी होती का? मंडळी म्हणते आमेन. ती एक कापणी होती. ती 7व्या दिवसाची कापणी होती. पण एक वेळ आली, कादेश बर्निया येथे मांबा साप दिसू लागल्यावर आणखी एक कापणी झाली आणि ती कापणी यहोशवाने केली आणि ती कापणी त्यांना थेट यार्देनच्या नदीच्या वर वचन दिलेल्या देशात घेऊन गेली. शेवटच्या वेळेची 2 कापणी आहेत. एक प्रकटीकरण 10:7 द्वारे आणि एक प्रकटीकरण 10:1 द्वारे. ख्रिस्त मनुष्याचा पुत्र, प्रकट शब्द, एक मोशेने आणि एक यहोशवाने. यहोशवा हा पवित्र आत्मा आहे. यहोशवा हा येशू ख्रिस्त आहे आणि यहोशवा हा मेघावर बसलेला आहे. देवाचे गौरव हो. होय, आणि पीक कापण्यासाठी आणि
लोकांना वचन दिलेल्या देशात पाठवण्यासाठी तो ढग घेऊन खाली आला. त्या 2 कापण्या किती जण पाहतात? मंडळी म्हणते आमेन. एक 20व्या शतकासाठी आणि दुसरी 21व्या शतकासाठी. देवाचा गौरव हो. मी माझ्या संपूर्ण मनाने, माझ्या संपूर्ण प्राणाने आणि माझ्या संपूर्ण मनाने विश्वास ठेवतो. होय महोदय. अरे हो. तर इथे आम्ही मुले आहोत. ही कापणी येशू ख्रिस्ताच्या वधूमध्ये सारांशित केली गेली आहे आणि ही मृत शिकवण त्यापासून आपल्याला दूर नेण्याचा प्रयत्न करीत आहे. एका माणसाने पुस्तकात लिहिलेला मूर्खपणा ऐका. मी त्याला मृत सिद्धांताचे पुस्तक म्हणतो. सर्व काही संपले आहे. रक्त दयेच्या सिंहासनावर नाही आहे. 3रा पूल आधीच झाला आहे. तंबूचा दृष्टांत आधीच पूर्ण झाला आहे. हे दाखवण्यासाठी त्यांनी नकारात्मक वाटणारी प्रत्येक छोटी गोष्ट उचलली आणि नंतर तो येथे एक प्रश्न विचारतो. तुम्ही काहीतरी चांगले घडण्यासाठी शोधत आहात? होय. तुम्ही धर्मांध? होय. देवाने दिलेली सर्व अभिवचनं पूर्ण होतील. कोणीही काहीही मोठे घडेल याची अपेक्षा करू नये. त्यासाठी त्याने दिलेले कथन ऐका. हे ऐका. संदेशाचं नाव आहे टर्फल बीजासोबत वारीस नाही. 1965. पॅरा नंबर 132. पेंटेकॉस्टल म्हणाले, अरे एक मोठी गोष्ट घडणार आहे. हे घडत आहे आणि त्यांना ते माहीत नाही. बस पहा. होय महोदय. जेथे प्रेत आहे तेथे गरुड गोळा होतील. जगाप्रमाणेच खात्री आहे. हेच सांगितले आहे. शव म्हणजे काय? वचन. तो वचन आहे. शव ख्रिस्त. तुमच्यामध्ये ख्रिस्त. तोच काल, आज आणि कायमचा. पॅरा नंबर 102. महानता नम्रतेमध्ये व्यक्त केली जाते. खरी नम्रता. हो. संदेशाचं नाव मी मात करू शकतो. 1963. तुम्ही इतके नम्र असले पाहिजे की तुम्ही कधीही देवाकडे शक्ती मागू नये. येथे ह्या माणसाचे कथन पूर्ण झाले. संपादकीय टीप. हे भविष्यवक्त्यांचे कथन वापरून या माणसाला म्हणायचे आहे ते हे की आपल्या मृत स्थितीवर समाधानी राहा. ठीक आहे. प्यारा 494. 4:22. स्वर्गरोहण होण्यापूर्वी ख्रिस्ताच्या वधूची सेवा असेल का? नक्की. सध्या तेच चालू आहे. पहा. ख्रिस्ताची वधू. नक्कीच हा ह्या वेळेचा संदेश आहे. पहा. ख्रिस्ताची वधू. नक्कीच तिच्यात प्रेषित, संदेष्टे आहेत, शिक्षक, प्रचारक आणि पाळक. ते बरोबर आहे का? ते ख्रिस्ताची वधू आहे. नक्कीच तिला एक सेवक पद मिळाले आहे. मोठे सेवक पद आहे. हे वेळेची सेवकाई आहे. ती खूप नम्र असेल. प्रश्न आणि उत्तर मोहरांविषयी. 1963. कथन समाप्त. ह्या सर्व कथनाचा वापर विकृत रीतीने केला आहे. पॅरा नंबर 1130 Q 375. वधू स्वर्गरोहण मध्ये उचलून घेण्याआधी पवित्र आत्म्याची हालचाल, चिन्हे, चमत्कार आणि वधूने तिच्या आधी केलेले चमत्कार असतील का? की आपण फक्त त्याच्या प्रकट होण्याची वाट पाहत आहात? वधूकडून चमत्कार होईल का? होय महोदय. ते सध्या केले जात आहे. बरोबर आहे. पहा. पण महान गोष्टीची अपेक्षा करू नका. किंवा स्वर्ग खाली आणा आणि स्वर्ग बंद करा. पाऊस पाडणार नाही. ते आता यहुदीकडे जात आहे. पहा. याचा अजिबात संबंध नाही. ज्यूंसाठी
ते मोशे आणि एलिया आहे या चर्चसाठी अजिबात नाही. प्रश्न आणि उत्तरे COD 1964. वरील कथन वापरताना त्यांनी हेतुपुरस्पर हे शब्द सोडले. वधूकडून चमत्कार घडतील का? प्यारा 37. आता आमचे बहुतेक पेंटिकॉस्टल बंधू ब्रॅकेटमध्ये जे मी आधी टेपवर म्हटले आहे की ते याशी असहमत आहेत, ते शोधत आहेत एक महान शक्तिशाली गोष्ट घडण्यासाठी. आणि माझ्या बंधूंनो, जर तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकाल आणि ऐकाल तर तुम्हाला कळेल की ते महान शक्तिशाली काहीतरी झाले आहे. येशू परत येण्यास तयार आहे. दानियालाचे 70 सप्तके 1961. 6-3 तिसरा योग्यरित्या ओळखला जातो पहा. संदेशाचं नाव आहे येशूकडे पहा 1963. 237-4 ब्रॅकेटमध्ये 57. आणि मग शेवटच्या तासात हा साथीदार येईल आणि गोष्ट उघड करेल. पहा, पवित्र शास्त्र हाती घ्या, त्याची योग्य ओळख होईल. होय महोदय. आणि आता ही फार मोठी गोष्ट होणार नाही. असे दिसते की येथे बायबलमध्ये काहीतरी मोठे असेल. तिसरी मोहर 1963. हे 2 वरील कथन वाचण्यासाठी विभाजित केले होते. दुसरे कथन वाचतो. आणि मग शेवटच्या तासात हा सहकारी येईल आणि गोष्ट उघड करेल. पहा, पवित्र शास्त्र हाती घ्या, ते योग्यरित्या ओळखले जाईल. तिसरा योग्यरित्या ओळखला गेला आहे. येशूकडे पहा पेज 6. होय महोदय. आणि आता ही फार मोठी गोष्ट होणार नाही. असे दिसते की येथे बायबलमध्ये काहीतरी मोठे असेल. तिसरा शिक्का पृष्ठ क्रमांक 9. पॅरा 42-1 आत्म्याने भरलेल्या लोकांनो, काहीतरी घडणार आहे हे तुम्हाला दिसत नाही का? प्रभू येशूच्या आगमनाशिवाय दुसरे काहीही नाही. पुनरुत्थान आता जवळ आले आहे. ईस्टर मोहर 1965. आता सगळे मिळून बोलूया. आम्ही, मंडळी म्हणते आम्ही कुठल्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा नाही करत, पण येशूच्या नावाने आम्हाला त्याचे वचन मिळाले आहे. बस एवढेच. मोहरांवर प्रश्न उत्तर 1963. त्याने हे कथन मोहरांच्या पुस्तकावरील आरोग्यदानाच्या सभेच्या सेवेतून घेतले आहे, जेथे संदेष्टा दैवी आरोग्याबद्दल बोलत होता. लोकांना त्यांच्या दैवी आरोग्यासाठी विश्वास कसा दाखवावा हे शिकवणे. भविष्यवक्त्याच्या संदेशातील काही वक्तव्यांचा चुकीचा अर्थ सांगणाऱ्यांनी मुद्दाम पहिल्या काही ओळ्या सोडल्या. आपण काहीही शोधू नये असे भविष्यवक्ता सांगत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी. हे कथन पूर्णपणे उद्धृत केल्यावर हे अशा प्रकारे आहे. विश्वास ठेवणे सोपे आहे. एखादी मोठी गोष्ट शोधू नका. मी कथन वाचत आहे. पॅरा 524-5E 425. प्रभू देवा, येशूच्या नावाने या माणसाची विनंती मंजूर कर. मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो. माझ्या प्रार्थनेने प्रभू. आमेन. मला विश्वास आहे की आज सकाळी इथे येणारी प्रत्येक व्यक्ती या जबरदस्त अभिषेकाखाली, मला विश्वास आहे की तुम्ही फक्त आता काही मोठ्या गोष्टी शोधू नका. त्याने जे वचन दिले त्यावर विश्वास ठेवण्याची साधी गोष्ट लक्षात ठेवा. आता सगळे मिळून बोलूया. आम्ही, मंडळी म्हणते आम्ही कुठल्या मोठ्या गोष्टीची अपेक्षा करीत नाही. पण येशूच्या नावाने आम्हाला त्याचे वचन प्राप्त होते. संपादक.
बस एवढेच, बस एवढेच. मोहरांवर प्रश्न उत्तर 1963. E-55. कमी लोकांना माहीत आहे की हा समय येथे आहे. मोठ्या गोष्टी चालू आहेत आणि आता फार पूर्वीच्या लोकांप्रमाणे प्रभू त्यांना पार केले आहे आणि त्यांना ते माहीत नव्हते. संदेशाचं नाव आहे त्या वेळेपासून 1962. पॅरा नंबर 198. प्रत्येक चर्च एक महान गोष्ट शोधत आहे. पेंटिकॉस्टल म्हणतात, देवाला गौरव, एक दिवस येईल की ते हे करणार आहेत आणि ते करणार आहेत. बघा, ते प्राध्यापक आहेत. येणाऱ्या चांगल्या वेळेसाठी ते कुठेतरी इकडे तिकडे बघत आहेत. ते असे का करतात? कारण ते ख्रिश्चन प्राध्यापक आहेत. संदेशाचं नाव आहे तुमचा दिवस ओळखणे 1964. माझ्या बंधू आणि भगिनींनो, वधूला दिलेली वचने स्पष्ट करण्यासाठी ते तेच उद्धृत करतात. आता सर्वात लहान मुलाला जर तुम्ही ही शिकवण पाळत असाल तर ते समजले पाहिजे. बंधू ब्रॅनम पेंटेकॉस्टल चर्चशी बोलत आहेत. तो म्हणाला की पेंटिकॉस्टल काहीतरी छान शोधत आहेत. तो म्हणाला, पण त्यांचे दिवस गेले. ते बरोबर आहे का? त्यांचा दिवस गेला. बंधू ब्रॅनम पेंटिकॉस्टल चर्चशी बोलत आहे, ज्यांनी त्याची सेवा ऐकली आणि ती नाकारली. पेंटिकॉस्टल चर्चमध्ये आणखी संजीवन होणार नाही. पेंटिकॉस्टल चर्चमध्ये येण्यासारखे दुसरे काहीही नाही. नाही महोदय, माझ्या प्रियांनो, त्यांचा दिवस होता. त्यांच्यासाठी जी सेवकाई होती ती लौदुकिया चर्च युगाचे ते संदेशवाहक होते आणि ती कापणी संपली आहे. आणखी एक कापणी येत आहे. अरे हो, आणि ते अद्याप सुरू झालेले नाही. ठीक आहे, आता हे ऐका. तुम्ही पुनरावृत्ती करण्यासाठी पेंटिकॉस्ट शोधत आहात? होय, आम्ही पुनरावृत्ती करण्यासाठी पेंटेकॉस्ट शोधत आहोत. पेंटिकॉस्टची पुनरावृत्ती होणार नाही हे दर्शवण्यासाठी त्यांनी हे येथे उद्धृत केले आहे. आणि माझ्याकडे येथे कथनांचा संपूर्ण बंडल आहे, जेथे बंधू ब्रॅनम म्हणाले की चर्चने पेंटिकॉस्टला परत जाणे आवश्यक आहे. जेथे मंडळी युगाच्या पुस्तकात पृष्ठ 376-380 बंधू ब्रॅनमने तेथे एक धडा दिला. ते म्हणाले, तेथे गतिमान शक्ती परत आली पाहिजे. पेंटिकॉस्टलला वाटले की त्यांना ते मिळाले, परंतु त्यांना ते मिळाले नाही. परंतु ते शेवटच्या वेळी परत आले पाहिजे. पेंटिकॉस्ट परत नाही ते दाखवण्यासाठी काय उद्धृत करतात ते ऐका. ठीक आहे. 36-4 येथे लुथर सुधारणेसाठी बाहेर आला. त्याचे वचन, आज त्याने चर्च चालणार नाही, वेस्ली कार्य करणार नाही, पेंटिकॉस्टल्स करणार नाहीत. ह्याने त्यांच्या दिवसात काम केले, पण तो दुसरा दिवस आहे. हे 7 मोहरांचं उघडणे आहे. मला माहीत आहे की हे तुम्हाला विचित्र वाटत आहे, परंतु देवाने ते अगदी अचूकपणे सिद्ध केले आहे. यात काही प्रश्न नाही. अगदी अचूकपणे. मी ते इथल्या स्थानिक सभेत पसरवत नाही. मी बोलतोय देशभरातील लोकांसाठी. वधूची अदृश्य एकता 1965. आणि ते वचन, जर ते वचन असेल तर आजच्या दिवसासाठी देव ते असे सिद्ध करतो. जर त्याने तसे केले नाही तर ते आजचे वचन नाही. पेंटिकॉस्टच्या दिवशी आलेले वचन या दिवशी कार्य करणार नाही. नाही महोदय, ते पेंटिकॉस्टसाठी होते. हे वधूसाठी आहे. वधूचे घरी जाणे. आम्हाला काहीतरी वेगळे मिळाले. पेंटिकॉस्टलने पुन्हा त्याचे प्रतिनिधित्व केले. आम्ही वधू युगात आहोत.
मोशेच्या दिवसात नोहाचं वचन काही कार्य करणार नाही. वधूची अदृश्य एकता 1965. 216. जर तेथे देवाचा खरा आत्मा असेल तर तो त्याला वचनाकडे निर्देशित करेल. पेंटिकॉस्टच्या दिवशी आत्म्याने ते थेट त्यामध्ये निर्देशित केले. योएल 2:38 पहा. लुथरचा दिवस त्याने थेट त्यामध्ये निर्देशित केले. वेस्ली या शेवटच्या पेंटिकॉस्टल हालचालीत. पण हे दुसरे युग आहे. ही वधूची हाक आहे. 2000 वर्षापूर्वी पेंटिकॉस्ट नाही, किंवा पुनरावृत्ती किंवा पेंटिकॉस्टचं आगमन. परमेश्वराची सेवा करण्याचा प्रयत्न 1965. 315. प्यारा भाऊ, सेवक, मित्र काही नाही. कृपया मला समजून घ्या. मी तुमचा भाऊ आहे. तुम्हाला स्वतःला आणि तुम्ही काही चर्चचे सदस्य ब्रॅकेटमध्ये मेथडिस्ट, बॅप्टिस्ट किंवा तुम्ही जे काही असाल बनू राहू इच्छिता. तुम्हाला त्या संप्रदायात टिकून राहायचे आहे कारण तुमच्या आईने, तुमच्या आजीने ते त्यामध्ये होत्या. ती त्यामध्ये येण्यासाठी ती कशातून तरी बाहेर पडली. तो त्या दिवसाचा प्रकाश होता की नोहाच्या काळातील हा दुसरा दिवस आहे. तुम्ही म्हणता ठीक आहे, माझ्याकडे होते. हा पेंटेकॉस्टचा दिवस नाही. पेंटेकॉस्टल युग गेले. पेंटेकॉस्ट गेला. ही कापणीची वेळ आहे. पहा, आणि कापणीची वेळ. धान्य, पाणी ओतले गेले आहे. धान्य पिकत आहे. माझ्या प्रिय भावा, धान्यात ये. भविष्यवाणीद्वारे स्पष्ट केलेल्या आधुनिक घटना 1965. प्यारा 312. देवाने या दिवसाच्या पेंटिकॉस्टल चर्चला वरदानाने पुनर्स्थापित केले. प्रभू, ती माणसे कदाचित त्यांच्यापैकी काही येथे उपस्थितीत असतील. त्यांच्यापैकी काही जण जगभरातील टेप ऐकत असतील. त्यांना हे समजावे की ही वधूची हाक आहे, पेंटिकॉस्टल संदेश नाही. पेंटिकॉस्टल संदेश चर्चमध्ये वरदान पुनर्स्थापित करण्याचा होता, पण हे वधूचे बोलावणे आहे. दुसरा संदेश जो सदोम जाळण्याआधी येणार होता. संदेशाचं नाव आहे कार्य म्हणजे विश्वास व्यक्त करणे 1965. आता माझ्या बंधूंनो आणि बहिणींनो, पृथ्वीवरील कट्टर लोक अशा गोष्टींवर कसे जाऊ शकतात? तुम्ही अशा गोष्टींवर कसे जाऊ शकता? बंधू ब्रॅनम येथे तथाकथित पेंटिकॉस्टलबद्दल बोलत आहे. ते म्हणाले की आम्ही पेंटिकॉस्टल युगातून निघून गेलो आहोत. बंधू ब्रॅनम एवढेच सांगत आहेत आणि ते 1906 होते. ते म्हणाले हे आता वधूचे युग आहे. ते इथे एवढेच सांगत आहेत. ते म्हणाले आणि आम्ही 1906च्या त्या पेंटिकॉस्टलकडं परत जाणार नाही. का? कारण ती खरी गोष्ट नव्हती. सोपे आहे. बस एवढेच ते म्हणाले. आता आम्ही 1906मध्ये परत जाणार नाही त्या पेंटिकॉस्टल युगात, कारण हे कापणीचे युग आहे. ही कापणीची वेळ आहे. आता इथे पिकांच्या कापणीचा आपण विचार करत आहोत. ते म्हणाले परंतु जोपर्यंत आत्मा धान्यावर पडत नाही तोपर्यंत तुम्ही ते करू शकत नाही. पित्या, वचनाबद्दल तुझे आभार मानतो. आज सकाळी तुझ्या संदेशाबद्दल धन्यवाद प्रभू. आणि हा संदेश जिथे जाईल तिथे आशीर्वाद दे. या खोट्या शिक्षकाच्या हातून, खोट्या अभिषिक्तांच्या हातातून सुटका होऊ दे. मी प्रार्थना करतो की तुम्ही त्याला आशीर्वाद द्यावा आणि जेव्हा ते ऐकतील तेव्हा तुमच्या लोकांना प्रेरणा द्या, तर हे सत्य त्यांच्या कानी पडेल आणि त्यांचे डोळे उघडतील. आज सकाळी या संदेशाबद्दल आम्ही नम्रपणे आभारी आहोत. प्रभू, तुमच्या लोकांना भरपूर आशीर्वाद द्या. त्यांना धैर्य धरण्यासाठी आणि आपल्या वचनाची प्रतीक्षा करण्यास मदत करा. प्रत्येकासाठी धन्यवाद. जीवनाच्या वचनाबद्दल धन्यवाद. प्रेरणेबद्दल धन्यवाद. एकमेकांबद्दल धन्यवाद. मध्यंतरानंतर येणाऱ्या सेवकांना आशीर्वाद द्या आणि त्यांना महान वचन, महान प्रकटीकरण आणि आत्म्याचा अभिषेक करून आशीर्वाद द्या. आम्ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने. आम्ही आभार मानून प्रार्थना करतो. आमेन.